नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. झोपेतून उठल्यावर पती पत्नीला. इंग्लंडमध्ये हॅलो डिअर. अमेरिका गुड मॉर्निंग. जपान यू लुक सो ब्युटिफुल. अँड इंडिया गायछाप कुठाय ग. ओमिक्रॉनची लक्षणे तीच आहेत जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात. श्वास अडकणे, घाम सुटणे, डोकेदुखी, मळमळ आणि तिने प्रश्न विचारला की कोरडा खोकला. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा ती एकदम नवीन, अनभिज्ञ, अनोळखी असते. आणि 1 वर्षानंतर सगळं माहिती आहे मला, उगाच माझं तोंड उकडायला लावू नका. मुलाकडचे. आम्हाला स्थळ पसंत आहे. मुलीकडचे. पण आमची मुलगी अजून शिकते. मुलाकडचे. मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे तुमच्या मुलीची पुस्तकं फाडायला. नवरा. माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का. बायको. हो करेल. काय करावं लागेल मला. नवरा. तुला हळूहळू पाण्यात उतरावं लागेल. बायको. बर, पण या चित्रपटाचं नाव काय. नवरा. गेली म्हैस पाण्यात. काकू. काय ग, लग्न झाले ना तुझे. मुलगी. होय काकू. काकू. काय करतो तुझा नवरा. मुलगी. माझ्याशी लग्न करून पश्चाताप. एक बाई कपडे धुताना दुसरीला. तू वापरतेस तोच साबण मी पण वापरते, मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे. दुसरी. अगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असं समजून बडवते म्हणून. मुलगा वडिलांना. बाबा, तुम्ही पण एक टिकल्यांची पिस्तूल घ्या ना. बाबा. नको रे, माझ्याकडं एक टिकली लावलेली मशीन गन आहे. बायको. अहो, ऐकलत का, शेजाऱ्यांची पोरगी पळून गेली. नवरा. गप्प बस भावाने, सकाळपासून आपलं बी पोरग गायब आहे, त्याला शोध आधी. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर 1000 जण पुसायला येतील, पण सर्दी झाली तर 1 जण पण नाक पुसायला येणार नाही. तब्येतीची काळजी घ्या. सैराटमध्ये पण मामानेच जीव घेतला. बाहुबलीमध्ये पण मामानीच मारलं. लहान पोट्टे विचार करून राहिले, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी जायचं की नाही. विवाहित स्त्रीसाठी आनंदाचे हेच 3 शब्द. उद्या डबा नकोय. प्रत्येक बायकोची जीवनात 2 ध्येय असतात. 1. चिडलेल्या नवऱ्याला शांत करणं आणि दुसरं, शांत असलेल्या नवऱ्याला चिडायला भाग पाडणं. बॉस. अरे, लग्न आहे म्हणून सांगितलं होतंस, मोठी सुट्टी टाकली होतीस, निदान फोटो तरी दाखव तुम्हा दोघांचे. बंड्या. सर, तुळशीचं लग्न होतं, माझं नाही. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. धन्यवाद.